ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. आज मी आपल्याला एक जो अनुभव सांगणार आहे हा माझा 201 क्रमांकाचा व्हिडिओ आहे. आणि गुरुदेवांचे औरंगाबाद येथील एक भक्त श्रीयुत उदय अभ्यंकर यांचा एक हा अनुभव आहे. आणि त्यांनी गुरु गौरविका पुष्प 3मध्ये पान क्रमांक 82 ते 86वर हा लेख लिहिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी श्री गुरु परंपरेतील 44 वर्ष असं त्याचं नामाभिधान आहे. बऱ्याच वेळा ही नावं जी लोक लिहितात ना, तो जे पुढे लिहिलेलं असतं त्यातला तो एक अर्थ असतो. या ठिकाणी हे उदय मोरेश्वर अभ्यंकर हे जे औरंगाबाद सत्संग मंडळाचे सभासद होते आणि औरंगाबाद सत्संगनंतर अध्यक्ष पण होते. तर त्यांचे हे अनुभव आहेत. ते मला वाटतं त्यांचा एक खाजगी व्यवसाय आहे, आरती एंटरप्राइजेस औरंगाबाद येथे. आणि ते गुरुचरणाशी कसे आले वगैरे हे त्यांनी त्या ह्याच्यात सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी मला वाटतं त्यांनी 1977 साली 10वीची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. 10वीची परीक्षा उत्तीर्णनंतर आपण 10वी किंवा पूर्वीची 11वी हा एक मोठा माइलस्टोन आहे असं आपल्या सगळीकडे मानलं जातं. आणि मग ते पेढे त्यांच्या घरातल्या प्रथेप्रमाणे तिथील एका दत्त मंदिरात ते पेढे ठेवण्यासाठी गेले. आणि दत्त मंदिरात त्या ठिकाणी स्वामी नरसिंहाचा फोटो होता. वडील त्यांच्या सोबत होते. वडिलांनी तो फोटो दाखवला आणि त्यांनी सांगितलं की ही आपली परंपरा आहे आणि हे आपले गुरु आहेत. म्हणजे नरसिंह सरस्वती महाराज हे आपले गुरु आहेत. दत्तात्रय परंपरेत दत्तात्रय स्वतः, त्याच्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीपाद नरसिंह स्वामी महाराज हे सगळे गुरु परंपरेतले श्रीगुरू आहेत. आणि त्या ठिकाणी आपली ही परंपरा इथे सुरू होते. तेव्हा त्या ठिकाणी आता तू हे काय माहिती का, आपल्या घराण्यात आपल्याकडे अशी कन्सेप्ट आहे की आपले पहिले गुरु हे आपले वडीलच असतात. कारण म्हणजे आई आणि गुरु हे गुरुच असतात. पण ते गुरु हे शिक्षक स्वरूपात असतात. पण जेव्हा व्रतबंध होतो, मौंजीबंधन होतं, तेव्हा जो पिता आपल्याला गायत्री मंत्र देतो तो आपल्या या गुरु परंपरेतला गुरु देखील असतो. अर्थात या फॉर्मॅलिटीज आहेत, परंतु ही फॉर्मॅलिटी त्या ठिकाणी कंप्लीट केल्यानंतर श्री उदय अभ्यंकर यांनी त्या युवा अवस्थेत देखील दत्तात्रयांची सेवा करायची म्हणून त्यांचं गाणगापूरला जाणं आणि श्री गुरुचरित्र पारायण करणं हे सुरू झालं. ते अनेक वेळा गाणगापूर येथे पारायण करत असत. 1983 साली त्यांना एक दृष्टांत झाला आणि त्या दृष्टांतामध्ये त्यांनी तिथे स्वामींनी त्यांना सांगितलं की आता तू इथे न येता कारंजाला जायचं. कारंज हे लाड कारंज हे जे गाव आहे हे मला वाटतं विदर्भातलं आहे. आणि त्या ठिकाणी स्वामी नरसिंह महाराजांचं जन्मस्थान आहे ते. आणि त्या कारंजाला जात सांगितलं. आता कोणाला सद्गुरू काय आदेश देतील हे काय आपल्याला माहीत नाही. कोणाचं कार्य काय असेल आपल्याला माहीत नाही. तर त्यामुळे त्यांनी सांगितलं. पण हे ऐकल्यावर या उदय अभ्यंकर यांना थोडं दुःख झालं. ते म्हणले मी इथे येतो आहे तर मला असं तिकडे का जावं पडलं. मग त्यांनी त्या तिथल्या गुरुजींशी थोडी चर्चा केली आणि गुरुजींनी सांगितलं की हा संकेत जर स्वामींनी दिला असेल तर त्याला आपल्याकडे पर्याय नाही, तुम्हाला तिथं जावं लागेल. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी त्या लाड कारंजाला जाणं सुरू केलं. आणि तिथं त्यांना बटू स्वरूपातील मूर्तींचं गुरुदेवांच्या म्हणजे श्रीगुरूंचं दर्शन झालं आणि त्यांना प्रसन्न वाटलं. ते स्वामींचं जन्म ठिकाण आहे. आणि जवळ 10 वर्ष ते तिथे जात होते. 94च्या आसपास ते औरंगाबादमध्ये असल्यामुळे औरंगाबादमधले एक आपले भक्त
त्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की नगरला माझे सद्गुरू असतात आणि परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज माझ्याकडे येणार आहेत आणि आम्ही त्यांची पाद्यपूजा करणार आहोत, तर आपण त्या ठिकाणी यावं. आणि आमचे गुरुदेव हे नरसिंह सरस्वती स्वामींचे अनुग्रहित केलेले शिष्य आहेत. आता हे त्यांना सांगितल्यावर त्यांनी काही सेवा पण अर्पण केली आणि पाद्यपूजेच्या दिवशी त्यांनी त्या ठिकाणी सद्गुरूंचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर औरंगाबाद सत्संग मंडळात तेव्हा कार्यरत असलेले गुरुदेवांचे एक भक्त आणि माझे देखील मित्रच आहेत प्रधान, हे यांनी त्यांना हे सगळं कार्य वगैरे सांगितलं आणि त्यांनी गुरुदेवांच्या कार्यात म्हणजे उदय अभ्यंकर यांनी सेवा सुरू केली. त्यावेळेस आपण जी पावती पुस्तकं वगैरे भिक्षा मागत होतो ते सगळं त्यांनी सुरू केलं आणि त्या ठिकाणी त्यांना 96 साली त्यांना सत्संग मंडळात सचिव म्हणून देखील नियुक्त केलं. आणि त्यांना एक अनुभव आला 96 तो अनुभव पण फार महत्त्वाचा आहे की लक्ष्मीपूजन करायचं होतं दिवाळीचं आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांनी दुकानात आणि घरी असे दोन्हीकडे ते पूजा करत होते. आणि त्या दिवशी पूजेसाठी संध्याकाळी ते स्कूटरवर आणि घरातली काही जण रिक्षातनं निघाले दुकानात जायला. पूजेची सुरुवात करताना असं लक्षात आलं की दागिने आणि पैशाची पिशवी रिक्षामध्येच राहून गेली आहे. असं बऱ्याच वेळा होतं. आणि आता ही लक्ष्मीपूजन दिवस आणि आपली लक्ष्मीच बाहेर राहिली आहे, तर हे कोणत्याही माणसाला ते क्लेशदायक होतं आणि मग यांनाही ते क्लेश सुरू झाले. आता याचा शोध तर घेतला पाहिजे म्हणून त्यांनी ती गाडी काढली, त्यांची स्कूटर काय असे मोटरसायकल, आणि त्याच्यावर शोधत बसले. ती रिक्षा काही त्यांना सापडेना आणि जिथून त्यांना ती रिक्षा मिळत होती तिथे थोडा वेळ ते पोचले आणि त्यांना ती रिक्षा दिसली. त्या रिक्षेत त्यांची पिशवी अगदी सुरक्षित होती. त्या रिक्षावाल्या काकांनी त्यांना ती पिशवी आनंदाने दिली आणि यांना आनंद गगनात मावेना. म्हणजे श्रीगुरूंनी त्यांच्यावर, त्या सद्गुरूंनी श्रीगुरूंनी किती कृपा केली होती ते बघा. आणि मग लक्ष्मीपूजनाची लक्ष्मी जाते का काय असं वाटलं होतं, पण ती लक्ष्मी त्यांच्याकडे परत आली आणि जो श्रद्धेला तडा गेला असता तो तडा वाचला. काय असं माहिती का, ही या आपले गुरुदेव आपल्याला सांगतात, हा देव आहे ना, हा आपल्या सगळ्यांची परीक्षा घेत असतो. त्या परीक्षेला आपण कसे उत्तीर्ण होतो हे पण महत्त्वाचं आहे. की अशी घटना घडून तुमची श्रद्धा डळमळीत होते का हे तो बघत असतो. आणि या ठिकाणी त्यांना कुठेही श्रद्धेला तडा गेला नाही हे आवर्जून उदय अभ्यंकर यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे. तेव्हा गुरुदेवांनी त्यांना सांगितलं, त्यांनी विचारलं गुरुदेवांना की असं हे हा देव का करतो. ते म्हणले, हे आम्ही परीक्षा ही बघतच असतो. त्या परीक्षेमध्ये तुम्हाला उत्तीर्ण होण्याची शक्ती आम्हीच देत असतो आणि आम्ही हेही बघतो की तुम्ही नास्तिक होणार नाही. म्हणजे बघा, एकाच वेळेस भक्ताची परीक्षा घ्यायची, एकाच वेळेस त्याला परीक्षेला उत्तीर्ण होण्याकरता पाठबळ द्यायचं, ही सगळा हा खेळ हा देव करत असतो असं गुरुदेवांनी त्यांना सांगितलं. त्यानंतर पुढच्या वर्षी त्यांनी एक कार घेतली आणि कारचं पूजन देखील त्यांनी गुरुदेवांकडनं करून घेतलं. आणि तेव्हा गुरुदेवांनी आवर्जून सांगितलं, अभ्यंकर आता पुढच्या वर्षी लक्ष्मीपूजनाला मोटरसायकल किंवा रिक्षात जायची गरज नाही, तुम्ही तुमच्या गाडीतच जाऊ शकता. म्हणजे किती लक्षात ठेवून गुरुदेव संवाद साधत असत हे महत्त्वाचं आहे. आणि काय असं म्हणजे काय, एवढ्या सगळ्या भक्त परिवारात कोणाच्या आयुष्यात काय घडलंय हे नेमकं लक्षात ठेवून बोलणं हे काही सोपं काम नाही. 1999 साली फेब्रुवारी महिना होता आणि फेब्रुवारी महिन्यात ते दर्शनाला नगरला गेलेले होते आणि दुपारी 4 वाजता सद्गुरू साधारणपणे 4-4:30 सुमारास बाहेर फेरफटका मारण्यास बाहेर पडत होतं. आता गुरुदेवांना चालायलाच त्रास होत होता, त्यामुळे ते वाहनातनं जायचे. मी पूर्वी हे आहे गुरुदेवा आणि गुरुदेवाच्या बरोबर मी पायी देखील गेलेलो आहे. म्हणजे आपला जो आहे दत्तात्रय निवास परिसर आहे त्याच्या पिछाडीला मैल 2 मैल गुरुदेव वॉकिंग करत असतात संध्याकाळच्या वेळेस.
आणि मी त्यांच्याबरोबर बऱ्याच वेळा तिथं गेलेलो आहे, मला ते आठवत आहे. पण आता या अभ्यंकर यांना त्यांनी त्या बाहेर फेरफटका मारायला बरोबर घेतलं आणि गाडीत बसायला सांगितलं. गाडीत बसले. मग पुढे गेल्यावर त्यांनी गुरुदेवांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आजपासून औरंगाबाद सत्संग म्हणजे अध्यक्ष व्हा. तेव्हा म्हणली सत्संगात मी नवीन आहे, मला कशी काय जबाबदारी पेलेल. तेव्हा म्हणले गुरुदेवांनी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला शक्ती देतो. काय अभ्यंकर तुम्ही कार्याने पुढे व्हा आणि बाकी कोणाचाच विचार करू नका, असं कार्य करा, लोकच तुम्हाला विचारतील. आणि खरोखरीच गुरुदेवांच्या शब्दाची त्यांना प्रचिती आली आणि एक चांगलं कार्य त्यांच्याकडनं त्या ठिकाणी औरंगाबादला घडलं. आता या ठिकाणी हा बघा की जेव्हा 99 साली म्हणजे तो गुरुदेवांचा देह विसर्जन करण्याचाच कालावधी आहे आणि त्यावेळेस महाबळेश्वरला देखील गुरुदेव आजारी असताना, त्यांची तब्येत ठीक नसताना वास्तव्याला काही दिवस होते. काय गुरुदेवांच्या देहाची लाही होत होती. मग त्यांना थंड परिसरात ठेवावं म्हणून त्यांना महाबळेश्वरला आपण ठेवण्याची भक्तांनी व्यवस्था केलेली होती. आणि त्या ठिकाणी गुरुदेवांनी वास्तव्य मला वाटतं एक मला लक्षात नाही किती दिवस, पण त्यामुळे 15 दिवस महिनाभर तरी त्यांनी तिथं वास्तव्य केलेलं होतं. त्या महाबळेश्वरला देखील सद्गुरूंनी मला एकदा पाचारण करून बोलवलेलं होतं. काही त्यांनी मला कामं सांगितलेली होती आणि ती कामंही माझ्याकडनं सद्गुरूंनीच पूर्ण करून घेतलीत. मी करणारा कोण आहे, तेच शक्ती ती आहे. हे म्हणजे मी माझा अनुभव सांगितला. पण आता या ठिकाणी 99 साली परत गुरुदेवांच्या सोबत अभ्यंकर यांना त्या महाबळेश्वरला गाडीतनं जाण्याचा योग आला. तेव्हा त्या गाडीमध्ये एका सेवेकरांनी गुरुदेवांना विचारलं की अभ्यंकर ना तुम्ही एवढ्या कमी वयात अध्यक्ष कसं काय बनवलं. तर त्यावर गुरुदेवांनी एक उत्तर दिलं, ते मात्र फार महत्त्वाचं आहे की तुम्ही सर्वजण उपासना सेवा करून जवळ आलात, मात्र अभ्यंकर हे थेट माझ्या साहेबांकडनं आले, त्यामुळे त्यांना अध्यक्ष करावं लागलं. आता माझे साहेब म्हणजे कोण असं जेव्हा गुरुदेव म्हणतात तेव्हा साहेब म्हणजे गुरुदेवांचे सद्गुरू म्हणजे श्रीमद नरसिंह सरस्वती स्वामी महाराज. आपल्या सद्गुरूंना स्वामी नरसिंह सरस्वती महाराजांनी जे दर्शन दिलेले आहे ते गाणगापूरमध्ये संगम स्थानावर शिवस्वरूपात दर्शन दिलेलं आहे आणि ते त्यांचे गुरु आहेत. आणि आता हे उदय अभ्यंकर हे 1977 साली त्यांच्या वडिलांनी, अभ्यंकरांच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे श्रीमद नरसिंह सरस्वती महाराजांच्या सेवेत दाखल झाले होते. त्यांनी ही दत्तात्रयाची परंपरा आहे त्या ठिकाणी त्यांनी भक्ती केलेली आहे, पारायणं केलेली आहेत. आणि हा जो त्यांच्या 77 सालापासूनचा जो अनुभव आहे तो या ठिकाणी काउंट केला गेला आहे. आमच्या सरकारी नोकरीत त्याला ती मागची जी सेवा आहे ती सिनियरिटीसाठी काउंट केली असा तो भाग आहे. म्हणजे माझ्या साहेबांकडनं आले म्हणजे सद्गुरूंना आपल्या श्रीगुरूंबद्दल, आपल्या त्यांच्या गुरूंबद्दल किती आदर होता ते लक्षात घ्या. आणि 77 सालापासून या परंपरेत, या श्रीगुरू परंपरेत अभ्यंकर आलेले आहेत आणि त्यामुळे मी त्यांना कमी वयात अध्यक्ष केलेलं आहे. हा गुरुदेवांनी सांगितलं आहे. अर्थात गुरुदेव काही वेळेस विनोद बुद्धीने बोलत असत, पण विनोद बुद्धीने बोलत असले तरी त्यांच्या सांगण्यात, बोलण्यात एक आशय असतो आणि तो आशय आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. 77 सालापासून अभ्यंकर यांनी जी या गुरुचरणाची सेवा केलेली आहे त्याचं हे फळ आहे असा तो भाग आहे. त्यांनी हे जे 2-3 जे अनुभव आहेत ते फार चांगले दिलेले आहेत. उदय अभ्यंकर यांच्या अनुभवाच्या निमित्ताने आपल्याला एक लक्षात आलं की सेवा ही त्यांनी गाणगापूर येथे सुरू केली. स्वामी नरसिंह महाराजांची सेवा सुरू केलेली आहे आणि तिथं जी सेवा केली आहे ती देखील सद्गुरूंना पोचलेली आहे असा त्याचा अर्थ आहे.
स्वामी नरसिंह सरस्वती महाराजांनी अनेक भक्तांना आपल्या स्वामींकडे पाठवलेलं आहे. आज उदय अभ्यंकर हेही या मार्गाने आपल्या गुरुदेवांच्या सेवेत आले आणि आपले गुरुदेव हेच त्यांच्या वयाच्या 7व्या वर्षानंतर श्री गुरुपदावर बसलेले आहेत हे निश्चित आहे. हा जो अनुभव आता अभ्यंकरांना माझ्या साहेबांकडनं आले असं जे गुरुदेवांनी म्हटलं, तर मी या ठिकाणी सांगणं उचित समजतो आहे की माझे काका म्हणजे माझे मोठे चुलते अण्णा रेंगे यांना देखील याच प्रकारचं एक स्वप्नदर्शन झालेलं होतं. तेही गाणगापूरलाच कायम सेवेसाठी जात असत त्यांच्या युवा काळात आणि त्या काळात त्यांना एक स्वप्न पडलं होतं आणि त्यात स्वप्नात त्यांना असं सांगण्यात आलं होतं की मी नगरमध्ये आहे, तू इथे कशाला येतोस. आणि मग नगरमध्ये दाखवत असताना त्यांनी आपल्या गुरुदेवांचा चेहरा त्यांना दाखवला होता आणि मग माझ्या काकांनी अण्णांनी त्या ठिकाणी शोध घेतला आणि मग गुरुचरणाशी ते आले. आणि जेव्हा हे स्वप्न त्यांनी गुरुदेवांना सांगितलं तेव्हा गुरुदेव एवढंच म्हणले, अण्णा मी तुमची वाट बघत होतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक लक्षात येत आहे काय की गाणगापूर आणि नगर ही दोन स्थानं नाहीत, ही सगळी एकच स्थान आहेत. जे गाणगापूर आहेत, जे गाणगापूरमध्ये आहेत तेच नगरनगरी अवतरलेले आहेत. जे गाणगापूरमध्ये आहेत तेच नगरनगरी अवतरलेले आहेत. आपल्या गुरुदेवांनी भक्तवर्गाला जे अनुभव दिले ते त्याची अनेक साम्यस्थळं श्री गुरुचरित्रात आपल्याला आढळून येतात. म्हणजे आजही गुरुचरित्र चालूच आहे, गुरुचरित्र आजही चालूच आहे असं गुरुदेवांनी आपल्याला सांगितलेलं आहे. फक्त त्यातल्या काही निवडक कथा या गुरुचरित्राच्या पोथीत आल्या आहेत. ती पोथी काही वाढवायची नाही आपल्याला, पण या प्रकारचे अनुभव भक्त मंडळींना या दत्त संप्रदायातील जे काही अवतारी पुरुष जन्म घेतात ते देतच असतात हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं आहे. आणि याच्यातनं आपल्याला आपल्या गुरुदेवांचं स्वरूपही करण्याची शक्यता मला जास्त वाटते. अभ्यंकर यांचा जो अनुभव आहे हा फार चांगला आहे. त्याने आपल्याला सगळ्यांना तो सांगितला आहे आणि त्यानिमित्ताने मी आपल्याला सांगितलं आहे. त्या ठिकाणी आपण गुरुस्वरूप ओळखून घेण्याकरता त्याचा हे करावा असं मला वाटतं. श्री गुरुदेव दत्त.